राजकुमारी आणि 7 बुटके. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा राजे राज्य करीत असत. जंगल अथांग होती आणि माणसांचा देव, निसर्ग आणि माणुसकीवर अधिक विश्वास होता. अशाच एका विशाल राज्यात एक दयाळू राजा राज्य करत होता. त्याला एकच कन्या होती, राजकुमारी पद्मा. राजकुमारी पद्मा रूपाने सुंदर होती, पण तिचं खरं सौंदर्य तिच्या स्वभावात होतं. ती राजवाड्यातील सुखात वाढली होती, तरीही तिला सामान्य माणसाचं जीवन जाणून घ्यायची ओढ होती. ती सेवकांशी आपुलकीने बोलायची, आजारी लोकांची चौकशी करायची आणि गरजूंसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करायची. पण राजवाड्यात सगळेच तिच्यावर प्रेम करत नव्हते. राणीच्या मृत्यूनंतर राजाने दुसरं लग्न केलं होतं. नवीन राणी अहंकारी आणि कठोर स्वभावाची होती. तिला राजकुमारीचं लोकांमध्ये असलेलं प्रेम खूपच होतं. तिला वाटायचं, हीच मुलगी उद्या सत्तेवर आली तर माझं अस्तित्व संपेल. एके दिवशी दरबारात राजाविरुद्ध कट रचला गेला. त्या कटामागे राणीचाच हात होता, पण दोष राजकुमारीवर टाकण्यात आला. राजा मनाने कमकुवत झाला. सत्य शोधण्याऐवजी त्याने राजकुमारीला राजवाड्याबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री राजकुमारी पद्मा रडत रडत राजवाड्याबाहेर पडली. अंगावर साधे कपडे, हातात काहीच नाही. जंगलाकडे जाणारा अरुंद रस्ता तिने धरला. अंधार, थंडी, जंगली प्राण्यांची आवाज. ती घाबरली होती, पण मनात एकच विचार होता, मी निर्दोष आहे. जंगलात खोलवर जात असताना तिला एक लहानशी झोपडी दिसली. झोपडी साधी होती पण स्वच्छ. आत दिवा लुकलुकत होता. तिने हळूच दार ठोठावलं. दार उघडताच तिला आश्चर्य वाटलं. समोर 7 लहान देहयष्टीची माणसं उभी होती. उंचीने बुटकी, पण डोळ्यात चैतन्य. त्यांचे कपडे जुने होते, पण चेहऱ्यावर प्रामाणिकपणा होता. त्यांनी राजकुमारीला आत घेतलं. तिने आपली कहाणी सांगितली. 7ही जण शांतपणे ऐकत राहिले. त्यांच्यातील मोठा म्हणाला, आम्ही जंगलात राहणारी साधी माणसं आहोत. लोक आम्हाला बुटके म्हणतात, पण आमचं घर, आमचं कष्टाचं जीवन, यात आम्ही समाधानी आहोत. राजकुमारी त्या झोपडीत राहू लागली. ती त्यांच्यासोबत पाणी आणायची, स्वयंपाक करायची, जखमी प्राण्यांची सेवा करायची. तिला पहिल्यांदाच समजलं, राजवाड्याबाहेरही आयुष्य आहे. 7 बुटके जंगलात लाकूड, मध, औषधी वनस्पती गोळा करून जवळच्या गावात विकायचे. त्यातून मिळणाऱ्या थोड्या पैशात ते आपला उदरनिर्वाह करायचे. राजकुमारीने त्यांचं कष्टाचं जीवन पाहिलं आणि नम्र झाली. काही दिवसांनी जंगलात शाही सैनिक आले. राजकुमारीला शोधण्यासाठी बुटक्यांना समजलं, तिला इथे ठेवणं धोक्याचं आहे, पण त्यांनी तिला पाठवण्याऐवजी लपवण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी सैनिक झोपडीपर्यंत पोहोचले. तेव्हा बुटक्यांनी धैर्याने सत्य सांगितलं, राजकुमारी निर्दोष आहे. सैनिकांपैकी एकाने तिचा चेहरा पाहिला आणि ओळखलं. त्याला राजवाड्यातील कटाची चाहूल लागली होती. सत्य बाहेर आलं. राजाला आपली चूक कळली. त्याने राजकुमारीला परत आणण्यासाठी माणसं पाठवली, पण राजकुमारी म्हणाली, मला आधी या लोकांचं ऋण फेडायचं आहे. ती राजवाड्यात परतली, पण बदललेली होती. सत्तेचा गर्व नव्हता, तर अनुभवाचं शहाणपण होतं. तिने राणीचा कट उघड केला. न्याय झाला. राजा पश्चातापाने भरून गेला. त्याने 7 बुटक्यांना राजवाड्यात सन्मानाने बोलावलं, पण त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, आमचं जंगलच आमचं राज्य आहे. राजकुमारी राणी झाली. तिने जंगल आणि राजवाडा यांच्यातला दुरावा मिटवला. बुटक्यांच्या झोपडीजवळ तिने वसाहत उभी केली, जेणेकरून त्यांच्यासारख्या दुर्लक्षित लोकांना मान मिळेल. ही फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आपल्याला शिकवते, माणसाची किंमत उंचीने, रूपाने किंवा सत्तेने ठरत नाही, तर त्यांच्या माणुसकीने ठरते. आणि कधी कधी खऱ्या आयुष्याचे धडे राजवाड्यात नाही, तर जंगलातील साध्या झोपडीत मिळतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल धन्यवाद.